नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत गावाकडची अस्सल मौसूद पुरणपोळी, जी तुम्ही होळी, गुढीपाडवा किंवा कुठलाही सण असो, पुरणपोळी म्हणजे आनंदाची चव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ही मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा. या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवली तर 100% पुरणपोळी मऊसूद होणार आहे, चविष्ट होणार. आजी आणि मावशीच्या हातची पुरणपोळी म्हणजेच सुख. तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो हरभरा डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग 2 ते 3 तास भिजत ठेवायची. त्यानंतर कुकरमध्ये तुम्ही शिजवली तरी चालेल. इथे पातेल्यात शिजवून घेतलेली आहे. 1 तास एवढा लागला वेळ. तर इथे एक अख्खी गुळाची ढेप घेतली, तेही किसून घेतलं. डाळ आणि गूळ इथे शिजवून घेऊयात. जाड तळाची कढई घेतलेली आहे. मोठा चमचा वेलची जायफळाची पूड घातलेली आहे. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आधी. त्यानंतर हे चुलीवर ठेवायचं. इथे तुम्ही कुकरचा वापर केला तरीही चालेल किंवा पातेल्यात घेतला तरीही चालेल. इथे चुलीवरचे पुरणपोळे आहे, त्यामुळे इथे कढईत घेतलेली आहे. हे गूळ विरघळेपर्यंत आणि डाळ व्यवस्थित मऊसूद शिजेपर्यंत हे सारण तयार करून घेऊयात. इथे गूळ विरघळून याचं पाणी झालेलं आहे, तर यातच ही डाळ शिजवून घ्यायची आहे. ही डाळ जास्त मऊ पण सैल न होता शिजवून घ्या, जास्त पाणी राहू देऊ नका. तर तुम्ही इथे बघू शकता डाळ आणि गूळ खूप छान असं शिजलेलं आहे. हे वाटण तयार करून घेऊया त्याचं. ही डाळ तुम्ही मिक्सरला वाटली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर पुरण गाळून घ्या, पोळी जास्त मऊसूद होते. तर इथे पाट्यावर हे सारण वाटून घेऊयात. पाट्यावर सारण वाटल्याने हे छान मऊसूदही होतं आणि चवीलाही खूप छान लागतं. तर या पद्धतीने सगळं सारण वाटून घेऊयात. पुरण वाटून झालेलं आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर वापरू नका, कारण गुळामुळेच खरी चव येते. तर इथे कणिक मळण्यासाठी मैदा घेतलेला आहे. 1/4 किलो मैदा घेतला. यात चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची. नैसर्गिक कलर येण्यासाठी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायची आहे. कणिक जास्त घट्ट मळू नका. कणिक थोडी मऊ आणि लवचिक असावी, तर पुरणपोळी खूप मऊसूद आणि खूप छान येते. तर या पद्धतीने हे कणिक मळून घेऊयात. कणिक थोडी मळून झाली की यात 1 मोठा चमचा तेल घालायचा आणि कणिक चांगली मळून घ्यायची. तुम्ही यात तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल. साजूक तूप घातलं तर अजूनही खूप छान चव येईल. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मऊसूद कणिक मळून तयार झालेलं आहे. याला थोडं थोडं तेल लावून हे कणिक मळून घेऊयात आणि याला 1 तासभर मुरत ठेवूयात, जेणेकरून आपली पुरणपोळी खूप छान फुगेल आणि मऊसूद राहील. तर याला एका डब्यात भरून घेतलं. पुरणपोळी करण्यासाठी इथे कणिक चांगली मुरलेली आहे. हाताला तेल लावून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा याचा. या पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घेऊयात. तुम्हाला जेवढ्या आकाराचा गोळा हवा आहे, मोठा किंवा छोटा, त्या आकाराचा तुम्ही इथे करू शकता. तर यात व्यवस्थित पुरण भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण बाहेर पडू नये. तर या पद्धतीने हाताच्या साहाय्याने, बोटांच्या साहाय्याने दाबून हे पुरण व्यवस्थित भरून घेतलं सगळ्या बाजूने. आणि हे वरचं टोक आहे ते बंद करून घ्यायचं, जेणेकरून आपलं पुरण बाहेर पडणार नाही. या पद्धतीने लागतील तसेच गोळे तयार करून घ्यायचे. सुक्या पिठात हा गोळा बुडवायचा आणि याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पोलपाटाला इथे प्लास्टिकचा कापड लावलेला आहे, कागद लावलेला आहे. हे प्लास्टिक लावल्याने पुरणपोळी खाली चिकटतही नाही. तर इथे सगळ्या बाजूने व्यवस्थित ही पुरणपोळी लाटून घ्यायची, जेणेकरून आपलं पुरण आहे ते सगळ्या बाजूने पोचेल. पुरणपोळी भाजण्यासाठी इथे चुलीवर तवा ठेवला. यावर थोडंसं तेल घालायचं आणि पुरणपोळी यावर घालायची आणि बाजूने तेल सोडून ही पुरणपोळी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची. पोळी भाजताना आच मध्यमच ठेवायची, नाहीतर जास्त आचेवर पुरण बाहेर येऊ शकतं. तर इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी पुरणपोळी शेकवून घ्यायची.
तर टम्म फुगलेली पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व करताना शेवटी गरमागरम पुरणपोळीवर घरचं साजूक तूप घाला, खूप छान चव लागते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.